मी एक गाडीमध्ये बोलताना तटकरे साहेबांना सांगितलं, मी आणखी भाजपला हात घातला नाही. माझे मित्र भले तिथे असतील, मित्रांना खूप काळजी आहे माझी, आणि माझा मित्र म्हणजे किती काळजी करतो हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरही फार मी सविस्तर जाणार नाही. पण एकदा जर त्यांनी चुकून इकडं बोट केलं तर आम्ही दांडू केल्याशिवाय सोडणार नाही, एवढंच मला सांग. आणि कोकणराजी आणि आम्ही अनेक वर्ष एकत्रित काम केलेलं आहे. कोकणराजीला थोडंसं उशिरा समजलं, मला फार लवकर समजलं. तटकरे साहेब, कोकणराजीला ते फार उशिरा अशोकराव कळले, मला फार लवकर कळले. तेव्हा आणि मला लवकर कळल्यामुळे मी 2004ला आमदार झालो. मी आणखी तिथं असतो तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या पलीकडे आयुष्यात गेलो नसतो याची मला खात्री आहे. पण ह्या मायबाप जनता जनार्दनचे आशीर्वाद माझ्या पाठीचे आहे. माझ्या विधानसभेचा मतदारसंघ इकडे नसताना देखील नांदेड लोकसभा मतदारसंघातून मी एका दिग्गज मित्राला पराभूत करून निवडून आलो. माझं दुर्दैव आहे की ते पक्षात आले आणि माझा पराभव झाला. ज्यांना मी पाडून खासदार झालो आणि ते पक्षात आले, माझा पराभव झाला. पण नियतीला कदाचित मी लोकसभेत जाणं मंजूर नसावं आणि इथं दादाच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये काम करायचं कुठेतरी माझ्या ह्याच्या नशिबात लिहिलेलं असेल. मागची एकदा संधी माझी हुकली. राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना तटकरे साहेब मला नेहमी म्हणायचे, अरे बाबा चेकिंग तुझंच होतं पण तू पळून गेला. ती चूक कुठेतरी दुरुस्त करायची संधी या निमित्ताने मिळाली. आता माझे सगळे पक्ष फिरणं झाले. आता भविष्यामध्ये कोणत्या पक्षात जायची इच्छा राहिलेली नाही. त्याच्यामुळे ही घड्या